मामा अरे उठलास पण झोपायचं ना थोडा वेळ, मी उठवलं असतं तुला. अगं एकदा जाग आली ना की झोपच येत नाही. बरं मी नाश्ता आणलाय, छान गरमागरम खाऊन घे. ए, मला भूक नाहीये. मामा अरे काय होते तुला? काय नाही, वय झालंय, हे सगळं असंच होणार. काही वय वगैरे झालेलं नाहीये तुझं. मस्त फिट अँड फाईन होतास, आहेस आणि असाच राहणारस. फक्त औषधं घे वेळेवर आणि आराम कर. मला बरं वाटावं म्हणून तू सांगतेस नाही. देव माझी परीक्षा घेतोय. सगळं छान होतं असं वाटतंय आणि शेवटी देव मला पेचात पाडतोच. काहीही पेचात पडत नाहीयेस तू. आणि हे असले विचार करणं बंद कर बघू, ज्याने तुला त्रास होतो. मस्त पॉझिटिव्ह विचार कर ना, मग बघ कसा ठणठणीत बरा होशील ते. चल खाऊन घे. मला खरंच नाही जाणार मीरा. मामा निदान माझ्याशी तरी मनमोकळेपणाने बोलशील का? काय चाललंय तुझ्या मनात? तुम्हा दोघींना लहानपणापासून हसत खेळत वाढताना पाहिलंय मी. वाटायचं या नात्याला दृष्ट लागू नये. अरे पण तसं काहीच होणार नाहीये. छानच आहे आमचं नातं आणि तसंच राहणार आहे. तुम्हा दोघींची खूप काळजी वाटते मला. तू आणि आदित्य एकमेकांसाठी योग्य जोडीदार आहात. मधुराला त्याच्याशी लग्न करायचं. मला नाही पाहणार तुमच्या दोघीतलं वितुष्ट. मामा हे बघ प्लीज, असं काहीही होणार नाही आणि तू टेन्शन घेऊ नकोस. आजपर्यंत माझ्यामुळे कधी मधुराच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहिलेस तू? पाहिलेस नाही ना? मग यापुढेही येणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. अगं, पण तू आणि आदित्य. मामा बास, आता हा विषय इथेच थांबवा. मामा मी आई बाबांना प्रॉमिस केलंय. आई नसल्यामुळे मलाच आता मधुराची आई व्हावं लागणार आहे. तिचं सुख तेच माझं सुख. तुला कशातून जावं लागणार त्याचा काही विचार? अरे स्ट्रॉंग आहे मी मामा, तू माझं टेन्शन नको घेऊस आणि मधुराची काळजी करू नकोस बघू. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. तुला त्रास झालेला मला नाही बघवणार. मग माझ्यासाठी एक काम कर, बोल ना. पूजा कर. करेन, पण एक अट आहे माझी. आधी नाश्ता कर, तरच पूजा करेन मी. ओके, आलेच मी. देवा, मामाने खूप कष्टाने वाढवलं रे आम्हाला. वेळोवेळी आमच्यासाठी त्याग केलाय त्याने. आमच्यापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये त्याला. सर्वस्व होता मी त्याचा. आणि आज नियतीने आम्हाला दोघींनाच एकमेकींच्या समोर आणून उभं केलंय. थकलाय रे माझा मामा. दिवसेंदिवस मन कमकुवत होत चाललंय त्याचं. आमच्या दोघींमध्ये काही वितुष्ट तर येणार नाही ना, या विचारानेच त्रास होतोय त्याला. तेव्हा प्लीज या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी मला बळ दे प्लीज. मी मधुरासाठी काहीही करू शकते. आदित्य तर आता आता आलाय माझ्या आयुष्यात, पण मामा आणि मधुरा ते तर आधीपासून आहेत आणि कायम असतील माझ्या आयुष्यात. मी त्यांना नाही दुखवू शकत आणि आदित्यला त्रास झालेलाही नाही सहन होते. तेव्हा प्लीज प्लीज काहीतरी मार्ग दाखव प्लीज देवा.
आपलं मन कसं असतं ना देवा, मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की लगेचच त्यावर विश्वासच नाही असं म्हणतो आपण. माझा खरंच विश्वास नाही आहे असं दिवा वगैरे विझण्यावर. का कोण जाणे, मनाला हुरहुर लागून राहिली. कसली माहित नाही, पण पण भीती वाटते रे देवा. अशा निगेटिव्ह वाईब्स काय तर खरंच कळत नाहीये. असं वाटतंय की काहीतरी निसटून चाललंय माझ्या हातातून. देवा प्लीज, या सगळ्या संकटांमधून मार्ग काढण्यासाठी ताकद दे मला देवा. प्लीज माझ्या पाठीशी राहा. अरे तू कधी आलास? सॉरी, मी पूजा करत होती, माझं लक्षच गेलं नाही. बराच वेळ झाला का येऊन? आत्ताच आलं. पाहिलं तर तू पूजा करत होतीस. तेवढाच वेळ मला तुला डोळे भरून पाहता आला. मी नाश्ता देते तुला. मामा कसे आहेत? ठीक आहे आता, पण पूर्णपणे बरा झाला नाहीये. टेन्शन तर आहेच ना. बरं, ब्रेकफास्ट केलं का त्यांनी? केला. औषध दिलंय त्याला आणि आराम करायला सांगितलंय. होतील ते बरे, नको काळजी करूस. मला तुला एक गुड न्यूज द्यायची. गुड न्यूज? काय? मी आईला तिच्या सुनेचा फोटो पाठवलाय आणि तिला तो खूप आवडलाय. कधी एकदा माझ्या सुनेला बघते असं झालंय. मला म्हणाली की उद्याच येते प्रत्यक्ष भेटायला. मी म्हंटल थांब जरा, मी कळवतो कधी यायचंय ते. वाव, आय एम सो हॅपी. आदित्यची आई म्हणजे माझ्या सासूबाई मला बघायला येणार आहेत. आदित्य, यू मेड माय डे. एकशे 20, 40, 60 आणि हे काय 80. शिवाई, एवढ्या पैशात साडी काय, साधी ओढणी सुद्धा यायची नाही. सेल मधली साडी किती गोड होती. स्वप्नच बघा कमूबाई. साडी पण हप्त्यावर घेता आली असते तर किती बरं झालं असतं नाही.
साड्या हप्त्यावर, गाड्या हप्त्यावर. नको बाई, गाडी नको हप्त्यावर. गाडी आली की ड्रायव्हर येईल आणि ड्रायव्हर आला की ड्रायव्हरचा पगार येईल. कोण देणार? नवराच ड्रायव्हर असेल तर हे आमचे चालवणार आहेत गाडी. नवरा हप्त्यावर मिळाला तर शी, काय सुचतंय तुला? कमू, तुला सुद्धा हप्त्यावर घ्यायला पाहिजे. केवढ्याने वाचतोस? साठेबाई. हॅलो. हा साठेबाई बोला. अहो कमूताई, आहात कुठे तुम्ही? मी घरीच आहे. काय म्हणता, बोला ना. घरीच काय घरीच? तुम्ही मला सांगणार होता ना त्या स्थळाबद्दल. मग पुढे काय झालं त्याचं? हो माहितीये मला, मी सांगितलं दादाला. तर दादा म्हणाला मी विचार करतो. आणि अहो इतका वेळ विचार करत राहिलात तर स्थळ जाईल ना हातचं. तुम्हाला कळते का कमूताई? अहो अशा चांगल्या स्थळावर 4 लोक डोळे ठेवून असतात. अहो तुम्ही माझं बोलणं पूर्ण ऐकूनच घेत नाही साठेबाई. मी काय म्हणतेय की दादाला मी म्हणाले तर दादा म्हणाला मी विचार करतो. तर दादा आजारी पडला. मग काय करणार? हा, ते तुमचं तुम्ही बघा. हा, मी अजून 2 दिवस ताणते. त्यापेक्षा जास्त लांबवणं मला तरी शक्य होणार नाही. कळलं ना? हा, आता पळवूनच लावायला पाहिजे. आता वेळ घालवून तर अर्थच नाहीये. पळवायलाच पाहिजे. कोणाशी बोलतेस ग तू फोनवर? कोण आहे फोनवर? ठेवला. कट झाला. नाही, आताच तू काहीतरी म्हणत होतीस ना, कोणाला तरी पळवून लावायचंय काहीतरी. पळवू? हा, पळवून. अरे ती मांजर, तिला पळवायला हवं. शिंद्यांची मांजर सारखी घरात येते. म्हटलं तिला पळवायला हवं म्हणून बोलले मी. मांजर. तू कसं काय अचानक? काय हवं तुला? मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. चल. आई गो, देते देते. आणि हे पैसे कुणाचे आहेत हे एवढे? कुणाचे म्हणजे? आपले आहेत. मोजून ठेवत होते रे. पैसे मोजायला नकोत का? मी आणते तुला खायला आणते. शिंदेची मांजर? मी तर कधी बघितलं नाही. नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिच्यावर लक्ष ठेवायला लागणार होता मला. चला निघूया. थांब, मामाला औषध देते, मग लगेच निघू आपण. हो, तू देऊन ये औषध. अरे मिहीर, तू इथे कसं काय? का नको येऊ? अरे नाही, तसं नाही. तू आता इथे येणं एक्सपेक्टेड नव्हतं ना, म्हणून विचारलं. बस बस ना, बस बस. नाही नाही, तितका वेळ नाहीये माझ्याकडे. अरे तू का आम्हाला पिकअप करायला आलास का? बस आता. बस रे, बस. बस बस. बोल. नाही, मी इथे वेगळा करण्यासाठी आलोय. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम होता, पण आता तो दूर होणार. म्हणजे मी तुमची स्पेशल भेट घ्यायला आलोय. स्पेशल भेट? आम्ही सगळे कॅनडाला शिफ्ट होते. काय? तू थट्टा करतोयस का? आमची सकाळपासून कोणी भेटलं नाही का तुला? हो, आय एम सिरियस. तू आधी कधी बोलला नाहीस हे? अचानक असं नाही. बाबांच्या मनात खूप दिवस झाले होते, पण मीच नको म्हणत होतो. आणि मीच निर्णय घेतला कॅनडाला शिफ्ट होण्याचा. आणि तुम्हा सगळ्यांची माफी मागायची मला. मिहीर, एक सेकंड. असं कोड्यात का बोलतोय? स्पष्टपणे बोल, काय झालंय? मयुरा, मी तुला खूप त्रास दिला त्याबद्दल खरंच सॉरी. आणि आदित्य, तुला कधी कळलं नाही, पण मी तुझ्याशी खूप वाईट वागलोय. पण
तू मात्र माझ्याशी चांगलाच वागत राहिलास. वेळोवेळी मला गाईड केलंस त्याबद्दल खरंच थँक्स. मिहिर असं का बोलतोयस यार, आपण खरंच खूप चांगले मित्र आहोत. हाच तर प्रॉब्लेम होता ना आदित्य. तू माझ्याशी लगेच मैत्री केलीस पण माझ्या मनात तुझ्याविषयी फक्त खोट होती. मधुराला खूप त्रास दिलाय मी. खरं तर सॉरी हा शब्द खूप छोटा आहे त्यासाठी, पण प्लीज प्लीज मला मोठ्या मनानं माफ कर. मिहिर प्लीज शांत हो, मी पाणी आणते. हे घे. ताई सॉरी, माझ्यामुळे तुमच्या अख्ख्या फॅमिलीला त्रास झाला. म्हणजे मी इतका स्वार्थी वागलो ना की कोणाशी किती वाईट वागतोय, कोणाला किती त्रास देतोय याचं खरंच भान नव्हतं मला. इट्स ओके मिहिर, तुझ्याकडून चूक झाली पण तुला त्याचा पश्चाताप आहे ना. हे एक चांगला माणूस असल्याचं लक्षण आहे. प्लीज झालं गेलं विसरून जा. पण तू गेल्यानंतर ऑफिसचं काय होणार मिहिर? डोंट वरी, तुमचा जॉब सिक्युअर आहे. आपलं ऑफिस कोणीतरी टेक ओव्हर करेल. सो सगळं तसंच असणार आहे. आता फक्त माझा त्रास नसेल तुम्हाला. मिहिर प्लीज झालं गेलं विसरून जा. आपण सगळे मित्र आहोत, कळतंय का तुला? विसरण्यासाठीच तिकडे जातोय. असो, बाबांना तुझ्याशी बोलायचं होतं, ते फोन करून बोलतील तुझ्याशी. वन्स अगेन सॉरी. मधुरा, बी हॅपी. मिहिर 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 मध्ये एवढा कसा काय बदल झाला? याआधी त्याला असं कधीच पाहिलं नव्हतं. तुला खूप आठवण येईल मिहिरची. तुझा खूप जवळचा मित्र होता ना तो. नाही, इट्स ओके. त्याला त्याची चूक कळाली, दॅट्स इनफ. आणि तसंही बरं झालं तो गेला. केवढं छळलंय त्याने मला. आणि थँक गॉड आपले जॉब तसेच्या तसे राहणार आहेत. मला इतकं टेन्शन आलं होतं माहितीये. बरं चल आपण निघूया का आदित्य? ऑलरेडी उशीर झालाय. ऑफिसमध्ये जाऊया. आय एम सो एक्साइटेड. बघूया काय घडतंय. मथुरा प्लीज. अगं 5 मिनिटं पण झाली नाही त्याला जाऊन आणि तू असं बोलतेस? मग लगेच बोललं की वाईट का? ताई तुला माहितीये ना त्यांनी माझ्यासोबत काय केलंय? अगं हो, पण त्यासाठीच सॉरी बोलायला आलेला ना तो. तुला उशीर असेल ना निघायला? आम्ही जातो.